म्हणजे आज लोक कुठून कुठून आपल्या एका लिंकच्या माध्यमाच्या द्वारे कनेक्ट झालेले आहेत हे पण आपल्याला पाहायला मिळेल. लातूर, दापोली, पुणे, नागपूर, दापोली, जबलपूर, ठाणे, कळंब, ऐरोली, मुंबई. म्हणजे बघा तुम्ही पाहू शकता की ऑल ओव्हर महाराष्ट्रातून आज एका लिंकच्या माध्यमाच्या द्वारे आपण इथं कनेक्ट झालेलो आहे. तर काय आहे तुम्हा प्रत्येकाला नवीन गेस्टला प्रश्न पडला असेल संभाजीनगर की बाबा काय आहे नेमकं प्रत्युष. आज तुम्ही पाहू शकता की आज सोशल मीडियावर जर पेज तुम्ही ओपन केला किंवा सोशल मीडिया ओपन केला तर तुम्हाला तिथं काय दिसेल तर प्रत्येकाचे पोस्ट दिसणार आहेत की प्रत्युषच्या बाबतीत आज कुठले ओपनिंग दिसेल, कधी कुणाचं अवॉर्ड फंक्शन दिसेल, तर कधी आमचे इव्हेंट झालेले दिसतील. म्हणजे हे प्रत्येकाच्याच तुम्हाला स्टोरीला म्हणा किंवा पोस्टला पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला पण म्हणजे प्रश्न पडला असेल की बाबा हे काय नेमकं एवढ्या महिला जॉईन आहेत, एवढ्या डेली बेसिसवर आपण सोशल मीडियावर प्रत्युषचं जाहिरात पाहतो. तर काय आहे नेमकं प्रत्युष आणि हेच प्रत्युष काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज एका लिंक म्हणजे तुम्हाला ज्यांनी कोणी हे लिंक पाठवलेली आहे तर खरंच म्हणजे हे एक अपॉर्च्युनिटी आज तुमच्यापर्यंत आलेली आहे. आणि मला वाटतं की मी आज तुमच्यासाठी या अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून 100% मी तुम्हाला देणार आहे. तर मला पण कमेंट मध्ये सर्वांचे 100% पाहिजे कारण ही अपॉर्च्युनिटी तुमच्यापर्यंत आलेली आहे. म्हणजे हे एक म्हणजे साधारण गोष्ट नाहीये. कारण जेव्हा एवढ्या महिलांमध्ये आपण काहीतरी करण्याचा विचार करतो तेव्हा आपण स्वतःलाच प्राऊड फील केला पाहिजे. कारण प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेत, प्रत्येक महिलांचं म्हणजे त्या संघर्षातून बाहेर पडत आहे आणि प्रत्येकाची इच्छा आहे काहीतरी करायचे. त्यासाठी प्रत्येकासाठी जे काही नवीन गेस्ट आहेत त्या प्रत्येकासाठी माझ्याकडनं क्लॅपिंग असेल. कारण खरंच तुम्ही आज वेळातला वेळ काढून इथं या सेशनसाठी प्रेझेंट राहिलात आणि ते तुम्हाला प्रेझेंट तुमच्या 100% द्यायचे आहेत. आणि मला यासाठी अर्चना दरक मॅमची हेल्प लागेल. मॅडम प्लीज तुम्ही पीडीएफ शेअर करू शकता. येस मॅम. एक मिनिट. हा हा दिसते मॅम. हा हा क्लिअर आहे मॅडम. ओके. हे पहा. हा थँक्यू मॅम. तुम्ही पाहू शकता म्हणजे आज आता हे बघा प्रेझेंटेशन तुमच्या समोर आहे. तर वस्त्रोद्योगातील एक मराठी पाऊल आणि आमचा प्रत्युषचा हा लोगो आहे की बाबा आपण विचार करतो एक मराठी पाऊल म्हणजे आजपर्यंत तुम्हाला म्हणजे प्रश्न पडला असेल की बाबा हे काय आहे लोगोचं ब्रीज वाक्य. तर आपण असा विचार करतो की बाबा आपण मराठी माणूस आहे तर आपल्या मराठी माणसाला बिझनेस करणं पॉसिबल नाही. पण आज एका मराठी माणसानंच आज म्हणजे 2 ते 2.5 वर्षाच्या तुम्ही सॉन्ग मध्ये पण ऐकलं असेल सरांच्या याच्यामध्ये की बाबा फक्त 2.5 वर्षाचं आमच्या सरांच्या भाषेत होईल तर 2.5 वर्षाचं बाळ आहे प्रत्युष आणि आज ते खूप नावारूपाला आलेलं आहे. आणि तुमचं यशच आमच्या कथेचं पहिलं पान आहे. म्हणजे इथं येणाऱ्या प्रत्येक महिलांनी म्हणजे काही ना काही इन्कम घेतलं पाहिजे, तिची स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे आणि हेच सक्सेस आज प्रत्युषचं आहे. नेक्स्ट मॅम. आता हे तुम्ही पाहू शकता इथं आवर मॅनेजमेंट. हे बघा आपण कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये काम करताना आपल्याला अगोदर आपल्या जे काही मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटची पूर्णपणे ओळख असणे खूप गरजेचं आहे. आणि अशीच ओळख मी आज तुम्हाला करून देणार आहे. तर आपल्या कंपनीचे जे ओनर आहेत रिस्पेक्टेड मिस्टर राहुल बिराजदार सर हे बाय प्रोफेशनल एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. आणि सॉफ्टवेअर इंजिनियर असताना पण म्हणजे त्यांना एक खूप छान म्हणजे त्यांना 11 वर्षाचा जवळपास एक्सपिरियन्स आहे मार्केटिंग क्षेत्राचा. आणि त्यांना आज म्हणजे खूप मोठ्या पॅकेजवर पण जॉब मिळाला असता पण सरांना ते करायचं नव्हतं.
कारण सरांना एवढा म्हणजे वेगवेगळ्या व्यवसायात त्यांनी एक्सपिरियन्स घेतला आणि त्या व्यवसायातल्या अनुभवाच्या माध्यमातून सरांनी म्हणजे काही मोजक्या साथीदारासोबत हे प्रत्युष उद्योग समूहाची स्थापना केलेली आहे. आणि त्यासोबतच त्यांच्या खांद्याला खांदा लावून म्हणजे आता तुम्ही पाहू शकता इथं रिस्पेक्टेड मिसेस कीर्ती बिराजदार मॅडम त्या पण MBA इन HR आहेत. म्हणजे आपण पाहू शकतो की आज सध्या म्हणजे आपल्याकडे म्हणजे आपण आता सध्या वारीच आहे तर एक विठ्ठल आणि एक रुक्मिणी अशा आम्ही त्यांना उपमा देत असतो की म्हणजे त्यांनी पण म्हणजे आज मॅडमला पण त्या स्वतः MBA इन HR आहेत आणि त्यांना पण मार्केटिंग क्षेत्राचा खूप छान अनुभव आहे 2 ते 3 वर्षाचा आणि 2 वर्षात त्यांनी पूर्ण प्रत्युषची मॅनेजमेंट सिस्टीम एवढी भक्कमपणे सांभाळलेली आहे की म्हणजे आज त्यांनी हजारो महिलांना इथे इंडिपेंडेंट होण्यासाठी प्रत्युषच्या माध्यमातून गायडन्स केलेलं आहे आणि खूप छान म्हणजे मार्गदर्शन करतात मॅडम आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आम्ही पण एक महिला म्हणजे इथं वर्क करत आहोत. नेक्स्ट मॅम. आता तुम्ही पाहू शकता अगोदर पाहिलं तुम्ही आवर मॅनेजमेंट आणि त्यासोबतच आता कंपनीचे जे ज्वेलरी पार्टनर आहेत जे आज प्रत्युष आर्ट ज्वेलरी म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात कानाकोपऱ्यातच म्हणजे पसरलेली आहे. तर त्या कंपनीचे जे काही पार्टनर आहेत ते मिस्टर राजेश पाटील सर आहेत आणि त्यांना पण मार्केटिंग क्षेत्राचा खूप छान अनुभव आहे सरांना आणि तो अनुभव असताना पण सरांनी काय केलं की म्हणजे एका चांगल्या पोस्टवर कार्यरत होते तरी पण त्या पोस्टचा राजीनामा देऊन त्यांनी प्रत्युष सोबत पार्टनरशिप केली आणि त्यासोबतच त्यांच्यासोबतच त्यांच्या मिसेस समिधा पाटील मॅडम यांना पण ज्वेलरी क्षेत्राचा 9 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि आज जी ज्वेलरी पूर्णपणे मॅन्युफॅक्चरिंग केली जाते अगदी ज्वेलरीत खूप सारे बारकावे असतात म्हणजे प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग करताना त्या वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरला त्यांना भेटावं लागतं आणि ते पूर्णपणे म्हणजे बॅकला राहून ते काम समिधा पाटील मॅडम करून घेतात. म्हणजे अशा पद्धतीची आपली ही एक मॅनेजमेंट आहे. तर म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण काम करताना त्या मॅनेजमेंटचा अगोदर आपण जाणून घेतलं पाहिजे आणि ही मॅनेजमेंट तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे. नेक्स्ट मॅम. मग आता तुम्ही विचार करत असाल की मग प्रत्युषच का करायचं आम्ही. बऱ्याच जणांना क्वेश्चन पडला असेल की बाबा प्रत्युषच का करायचं. बघा प्रत्युष आपल्याला काय देतं की वितरकांना यशस्वी होण्यासाठी व्यापक प्रशिक्षण आणि समर्थन प्रणाली प्रदान करते आणि त्यासोबतच आपल्याकडे वितरकांसाठी ट्रेनिंग आणि वेगवेगळ्या उत्पादनाची माहिती आणि नेत्रजी कौशल्य हे केले जाते. आता तुम्ही म्हणसाल हे काय तर मी तुम्हाला आज एक क्वेश्चन करते. बऱ्याच अशा महिला असतील ज्यावेळेस आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो त्यावेळेस एका टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पोहोचायचा प्रयत्न करतो पण बऱ्याच महिलांकडे आज आपण झूम ऍप नाहीये नसतं. जेव्हा आपण त्यांना म्हणतो की मॅडम तुम्हाला बिझनेस करण्यासाठी इंटरेस्टेड आहात का तर तेव्हा त्यांना हो म्हणून आपल्याला रिप्लाय येतो समोरून पण त्यांच्याकडे आपण जेव्हा सांगतो की बाबा मॅडम तुम्हाला झूम ऍपवर मीटिंग अटेंड करा त्यावेळेस सांगतात की बाबा माझ्याकडे झूम ऍपच नाही. तर प्रत्युष काय करतं नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो म्हणजे आपण ज्या महिलांना म्हणजे ज्यांच्याकडे झूम ऍप नाही तर त्यांना ते आपण टेक्नॉलॉजी शिकवतो म्हणजे इथपासून आपण सुरुवात करतो आणि ह्या बेसिसवरच प्रत्येक महिला म्हणजे त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण काय करतो की ट्रेनिंग सेशन देत असतो बिझनेस ऑपॉर्च्युनिटी देत असतो आणि प्रत्येक महिलेला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि त्यासोबतच कंपनीचं जे विजनरी मॅनेजमेंट आहे बघा कुठलंही काम आपण हाती घेतल्यानंतर त्या कामाचं विजन आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. जर विजन क्लिअर नसेल तर म्हणजे पुढे आपल्याला सक्सेस मिळणार आहे का नाही. तर कंपनीचं विजन क्लिअर आहे आणि त्यासोबतच घर बसल्या व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी पण उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आपण आज जे काही प्रोडक्टवर काम करतो तर बेस्ट क्वालिटी प्रोडक्टवर काम करतो आणि त्यासोबतच एक बेस्ट सर्व्हिस पण आपण प्रोव्हाइड करत असतो आपल्या कस्टमरला. नेक्स्ट मॅम. आता तुम्ही पाहू शकता आता विजन. आता समजा विजन आता म्हणजे प्रत्युषचं सुरुवातीपासूनचं विजन काय होतं की सर्वसामान्य महिलांनी किंवा सर्वसामान्य परिवारांनी स्वतःच्या अटीवर आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र जीवन जगण्यास मदत करणे. आता तुम्ही म्हणता स्वतंत्र आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या अटीवर म्हणजे बघा आज तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी जॉब करायचा असेल तर जॉबला जायचं असेल जॉबचं टायमिंग जर 10चा असेल तर तुम्हाला पहाटे 5ला उठावं लागतं त्यासाठी तुम्हाला
अगोदर घरातलं पूर्णपणे म्हणजे त्याची व्यवस्था करावी लागते की बाबा कुणाचा टिफिन असेल, स्वयंपाक असेल, घरातलं आवरण असेल, म्हणजे सगळ्यांचं नियोजन व्यवस्थित लावून नंतर तुम्हाला तुमच्या टायमिंग नुसार तुमच्या ऑफिसला पोचावं लागतं. मग आता इथं तसं आहे का? तर आज काय केलेलं आहे की बाबा तुम्ही एक सर्वसामान्य महिला आहोत, तर प्रत्येकाला जॉब करणं पॉसिबल नसतं, घराच्या बाहेर जाणं पॉसिबल नसतं, तर तुम्ही घराच्या आत म्हणजे एका उंबरठ्याच्या आत राहून तुम्ही हा बिझनेस करू शकता. म्हणजे आता तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व मुलं वगैरे शाळेत गेले, हजबंड गेले, तर आपलं काम काय राहतं, 12 पर्यंत आपण सर्व काम आवरतो आणि त्यानंतर आपण 2-3 तास काय करतो, उगीच मोबाईलवर टाइमपास करणं किंवा सिरियल पाहणं. पण तोच आम्ही वेळ सांगतो की तुम्हाला त्याच वेळात तुम्ही एक सक्षम लेडी बनण्याचा प्रयत्न करा. त्याच वेळेस आम्ही तुम्हाला एक आर्थिक दृष्ट्या म्हणजे आम्ही जेव्हा तुम्ही रील बघत असतात तर त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगतो की बाबा त्या रील ऐवजी तुम्ही स्वतःच्या रील बनवा आणि इन्कम सोर्स जनरेट करा. म्हणजे इथून पण तुम्ही इन्कम घेतल्यानंतर एक स्वतंत्र जीवन जगण्यास तुम्हाला मदत होत असते. म्हणजे हे विजन क्लिअर आहे कंपनीचं की बाबा प्रत्येक महिला, प्रत्येक परिवार इथून कमीत कमी 10 ते 15 हजार तरी इन्कम घेतलं पाहिजे. आणि एक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे. म्हणजे आज बघा तुम्ही कोरोना काळात पाहिलं असेल की बाबा कोरोना काळामध्ये प्रत्येक जण स्टॉप झालेला होता. म्हणजे एका व्यक्तीच्या ह्याच्यावर घर चालणं अशक्य होतं. तर त्यावेळेस काय केलं की प्रत्येक महिलांनी काही ना काही छोटे मोठे उद्योग तयार केले की बाबा कोणी केक बनवणं असेल, कोणी ब्लाऊज शिवणं असेल, कोणी पार्लर चालवणं असेल, म्हणजे इथून महिला पुढे यायला सुरू झाल्या. मग त्यावेळेस काय झालं की बाबा ह्या महिलांना प्लॅटफॉर्म नव्हता, तर अशा महिलांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून आज प्रत्युषने दिलेले आहे की बाबा ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही एक छान प्रकारचं इन्कम जनरेट करू शकता. आणि त्यासोबतच संपूर्ण भारतामध्ये प्रत्युषचे जाळे पसरवून एक मोठी कम्युनिटी तयार करणे, हे प्रत्युषचं विजन आहे. नेक्स्ट. आता मिशन काय आहे बघा. म्हणजे आज तुम्ही पाहू शकता मिशन बघा, थेट विक्री उद्योगात एक मापदंड. म्हणजे आज आपण कुठल्याही गेले तर आपण अगोदर काय पाहतो, एक म्हणजे ब्रँड पाहतो. तर तो ब्रँड प्रस्थापित करायचं काम आज प्रत्युषनं केलेलं आहे. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रातच नाही तर पूर्णपणे भारतात आज प्रत्युष म्हणजे आपले जाळे पसरवून एक बेंचमार्क क्रिएट केलेला आहे. आणि बघा आपलं मिशन काय, तर 2030 पर्यंत 1 लाख परिवार म्हणजे प्रत्युषच्या माध्यमातून महिना कमीत कमी 10,000 तर उत्पन्न घेत असतील. पण आता बघा 2026 मध्ये बऱ्याच असे परिवार आपल्याशी जोडले गेलेत की ते 10,000पेक्षा जास्त पण इन्कम घेत आहेत. आणि 2030 पर्यंत भारतामध्ये 300+ स्टोअर असतील जिथून कमीत कमी 50,000 परिवार या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे व्यवसाय करत असतील. नेक्स्ट मॅम. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की बाबा हे ऑनलाईन आहे, मग हे फ्रॉड असू शकतं. तर तुम्ही हे पाहू शकता, हे कंपनीचे लिगली सर्टिफिकेट आहेत. बऱ्याच जणांना जर म्हणजे विश्वास बसत नसेल तर त्या प्रत्येकाने स्क्रीनशॉट पण घेऊ शकता तुम्ही. म्हणजे इथं जीएसटी आहे, पॅन कार्ड आहे, हे पूर्णपणे लिगली आपले गव्हर्नमेंट डॉक्युमेंट आहेत. नेक्स्ट मॅम. आता आवर प्रोडक्ट हे बघा, जेव्हा कंपनीची स्थापना झाली तेव्हा आपण कंपनीनं कोर प्रोडक्ट म्हणून साडी बिझनेस मध्ये आणलेली होती. आणि साडीच्या नंतर हळूहळू एक प्रोडक्ट आपल्या कंपनीमध्ये इन्क्लूड होत गेले. त्या साडी आपण फक्त साडीच म्हणजे वेअर करून थांबतो का, आपल्याला ड्रेस पण पाहिजेत. मग त्यासोबतच कुर्ती आली, कुर्ती नंतर ज्वेलरी आली. म्हणजे आपण प्रत्येक साडी घातली की प्रत्येक साडीवर वेगवेगळी ज्वेलरी पण आपल्याला लागते, तर ते ज्वेलरी पण आलेली आहे. आणि आता तर म्हणजे असं झाले की बाबा आपण सोनं घेऊ शकत नाही आणि घेतलं तरी आपण त्या म्हणजे बाहेर घालून फिरू शकत नाही, कारण म्हणजे एवढी भीती तयार झाली आहे. आणि त्यामुळे आपल्याला प्रत्युष आर्ट ज्वेलरीची म्हणजे खूप म्हणजे ते आपल्याकडे म्हणजे गरज झालेली आहे की बाबा आपल्याकडे आज आपण खूप आहे ज्वेलरी सोन्याची, पण ते घालू शकत नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्युष आर्ट ज्वेलरी कम्फर्टेबल वाटत आहे. आणि त्यासोबतच रेडीमेड ब्लाऊज आहेत. आता साडी आपण अर्जंट घेतली तर त्या साडीवर ब्लाऊज लगेच स्टिच करून मिळत नाहीये, तर मग आपण एखादं रेडीमेड ब्लाऊज त्याच्या मॅचिंगचं पण घालू शकतो. आणि नाईट ड्रेसेस आहेत, नाईट गाऊन्स आहेत. आणि आपण बघा पार्टीला वगैरे बाहेर कुठं चाललो तर आपल्याकडे वेगवेगळ्या पर्स पाहिजे असतात, तर ते आपलं पर्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला सांगायला खरंच म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे की जे आज तुम्हाला दिसतंय खण ड्रेसेस,
जे वारी द ट्रेडिशनल वारी आजच त्या मोठ्या ब्रँड शोरूमची ओपनिंग झालेली आहे बार्शीमध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणावर तिथं प्रतिसाद मिळाला आहे वारी ब्रँडसाठी. आणि नंतर जे आहे ते सॅनिटरी पॅड्स बघा, महिलांचं आरोग्य पण आज प्रत्युषमुळं म्हणजे सुरक्षित आहे. की बाबा आपण फक्त साडी, ड्रेस, ज्वेलरी यावरच काम केलंय का, तर नाही, महिलांच्या आरोग्यावर पण काम केलेलं आहे. आता हे झालं म्हणजे विजन झालं, मिशन झालं. तर आता तुम्हाला इथून जे काही वेळ आहे की बाबा 15 मिनिट मला प्रॉपर द्यायचे आहेत, तर तुम्हाला इथून तुम्हाला काय मिळणार आहे, तर जे काही इन्कम सोर्सेस आहेत आपले, तर त्या इन्कम सोर्सेस मी तुम्हाला सांगणार आहे. तर थोडं तुम्ही प्रॉपर जे काही नवीन गेस्ट आहेत त्यांनी प्रॉपर लक्ष द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथून किती प्रकारचे इन्कम जनरेट करता येतं, त्याचे माध्यम कोणकोणते आहेत हे पण तुम्हाला जाणून घेता येईल. फर्स्ट इन्कम आहे ऑनलाईन बिझनेस मॉडेल. आता ऑनलाईन बिझनेस मॉडेल मध्ये तुम्हाला बघा इथं काय दिलेलं आहे की प्रत्युषचं मॅन्युफॅक्चरिंग दिलेलं आहे, इथं डिस्ट्रीब्युटर आहे आणि कस्टमर आहे. तर आता आपल्याला काय करायचं, प्रत्युष काय करतो, आपल्याला एक एक साडी म्हणजे आता एक प्रोडक्ट आहे आणि ते साडी प्रोडक्ट तुम्हाला कंपनी 400 रुपयाला देते आणि तुम्ही तिथं काय करता, 100 रुपये ऍड करून मार्जिन लावून तुम्ही समोरच्याला 500 रुपयाला विकू शकता. म्हणजे तुम्हाला कंपनीनं 400 रुपयाला साडी दिली तर तुम्ही 500 रुपयाला ते सेल करू शकता. आता 400 रुपयाला कंपनी तुम्हाला साडी देते म्हणजे तुम्हाला म्हणजे ती साडी 400लाच दिली जाते का, तर नाही, त्यामध्ये पण तुम्हाला काय केलं जातं, 10% डिस्काउंट दिलं जातं. मग ती साडी काय करते, समजा ती साडी तुम्हाला 360ला पडलीत असेल आणि हे 100 रुपये म्हणजे तुमचं 140 रुपये तिथं इन्कम निघत असतं एका प्रोडक्ट मागे. आता त्यासोबतच एका महिन्यामध्ये असे आपल्याला 1000 अपडेट मिळतात. म्हणजे डेली बेसिसवर आपण जॉईन झाल्यानंतर आपल्या वेगवेगळ्या ग्रुपला अपडेट येत असतात. म्हणजे असे 1000 प्रोडक्टचे अपडेट आपल्याला मिळत असतात. त्यामध्ये जरी आपण 10% जरी काम केलं म्हणजे साधारणतः 100 ऑर्डर जरी एका महिन्यात घेतल्या म्हणजे 100 × 100 बरोबर 10,000 इन्कम आपण कमीत कमी म्हणजे आपण सिरियस न राहता पण 10,000 इन्कम घेऊ शकता. आणि जर तुम्ही एखादी ऑनलाईन ऑर्डर पण प्लेस करत असाल तर त्यावरती पण तुम्हाला 5 ते 10% डिस्काउंट दिलं जातं. नेक्स्ट मॅम, आता हे आहे ऑफलाईन बिझनेस मॉडेल. आता ऑफलाईन बिझनेस मॉडेल आता तुम्ही म्हणताल हे काय प्रकार आहे. आता तुम्ही सांगा, मी तुम्हाला एक क्वेश्चन करते. जर समजा तुम्ही तुमच्या मैत्रिणीने एखादी साडी मार्केटमधून आणली आणि ती साडी तुम्हाला आवडली आणि तुम्ही तिला म्हणलात चल ग तुझ्या शॉप मधून साडी घेऊन आलीस ना, तिथं जाऊ आणि आपण पण ती साडी माझ्यासाठी घेऊन येऊ. मग तुम्ही जाता त्या मैत्रिणी सोबत म्हणजे तुमची शॉपिंग करता, तुम्हाला आवडलेली साडी घेऊन येता. मग ते दुकानदार तुम्हाला काही देतं का हो, किंवा तुमच्या मैत्रिणीला थँक्स तरी म्हणतं का की बाबा नाही तुम्ही माझ्यापर्यंत कस्टमर घेऊन आलात म्हणून. असं काही घडलं का कुणाच्या बाबतीत, मला चॅट बॉक्स मध्ये प्लीज आन्सर करा. नाही ना. मग आता तुम्हाला एक सांगते की ऑफलाईन बिझनेस मॉडेल काय आहे प्रत्युषचा. तर हे तुम्ही पाहू शकता, इथं प्रत्युषचे स्टोर आहेत, डिस्ट्रीब्युटर आहेत आणि कस्टमर आहेत. आज तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात आणि समजा तुमच्याकडे तुमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे रिलेटिव्ह मध्ये म्हणा किंवा फ्रेंड्स मध्ये कुणाच्या घरी कार्यक्रम आहे काय, तर तिला तुम्ही आपल्या प्रत्युषच्या मेगा स्टोरला घेऊन आलात आणि मेगा स्टोरला सांगितलं हे माझं कस्टमर आहे. तर मग त्यांनी शॉपिंग केली, समजा त्यांनी 10,000ची शॉपिंग केली तिथे. मग आता तुम्हाला मेगा स्टोर वाले काय करणार आहे, ते 10,000वर 10% डिस्काउंट म्हणजे तुम्हाला 1,000 रुपये तिथं तुमचं एक्स्ट्रा बोनस मिळत असतं. असं होतं का हो सर्वसाधारण दुकानामध्ये, शॉपमध्ये. म्हणजे तुम्ही ऑनलाईन तर बिझनेस घेऊ शकताच पण त्यासोबत ऑफलाईन पण कस्टमर. आता समजा तुम्हाला ऑफलाईनचा, आता तुम्ही म्हणताल की मी आज संभाजीनगरला आहेत आणि माझे गेस्ट म्हणजे तुमचे कोणी फ्रेंड्स असतील किंवा रिलेटिव्ह असतील ते पुण्यामध्ये, तर तुम्ही तिथल्या पुण्याच्या शॉपचा नंबर घेऊन त्या शॉप म्हणजे त्यांना कॉल करून सांगू शकता की माझे कस्टमर येत आहेत आणि त्यांनी केलेल्या शॉपिंगवर मग ते मेगा स्टोर वाले तुम्हाला बरोबर कमिशन देत असतात. म्हणजे अशा पद्धतीचा ऑफलाईन बिझनेस पण तुम्ही करू शकता. आता हे आहे रेफरल बिझनेस मॉडेल. आता हा बऱ्याच म्हणजे जे काही आज लीडर घडलेले आहेत, आज जे काही तुम्हाला स्टार, गोल्ड, डायमंड, प्लॅटिनम दिसत आहेत ते फक्त आणि फक्त रेफरल बिझनेसच्या मॉडेलच्या द्वारे
तुम्हाला दिसतात. आता रेफरल बिझनेस मॉडेल काय आहे, तर रेफरल बिझनेस मॉडेल जेव्हा तुम्ही प्रत्युषला सबस्क्रिप्शन घेऊन जॉईन होता, तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जे काही कॉन्टॅक्ट लिस्ट असते, आता प्रत्येकाची कॉन्टॅक्ट लिस्ट किती आहे हो? कमीत कमी आज प्रत्येकाकडे कॉन्टॅक्ट लिस्ट असेल. चॅट बॉक्स मध्ये जरा आन्सर करा, किती असेल प्रत्येकाकडे? एकेकाकडे जर तुमच्याकडे कमीत कमी 200 ते 300 लोकांची कॉन्टॅक्ट लिस्ट असेल, तर तुम्ही डेली बेसिसवर जे स्टेटस वगैरे ठेवता, तर तुमचं कोणी ना कोणी ते स्टेटस पाहत असतं. एक दिवस पाहतात, 2 दिवस पाहतात, आणि त्यानंतर तुम्हाला ते विचारतात की बाबा तू काय करायला लागलीस, तुझा काय बिझनेस आहे, मला पण सांगशील का? मग जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला तो बिझनेस, आपण आपला प्रत्युषचा बिझनेस प्रोव्हाइड करता, तर त्यावेळेस काय होतं माहिती का, त्या व्यक्तीला बिझनेस आवडला, तुम्ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी सेशनला त्यांना इन्व्हाइट केला, त्यांना प्रॉपर बिझनेस समजला, मग त्या जेव्हा तुमच्याकडे जॉईन होतात, तर त्या एका व्यक्ती मागे कंपनी तुम्हाला काय करते, त्या रेफरल मध्ये 700 रुपये देते. मग हे तुमचं काय होतं, रेफरल मॉडेल. मग या रेफरल मॉडेलच्याच माध्यमातून काय होतं, जेव्हा तुम्ही रेफरलचा बिझनेस करत असता, स्टेटस अपडेट करत असतात, तर तुमचे हे स्टेटस पाहून पाहून लोक तुमच्याकडे इन होत असतात. आणि जेव्हा तुम्ही रेफरल मॉडेलवर 700 रुपये कमवता, त्यामध्ये सुद्धा रेफरलच्या अकाउंट मध्ये तुम्हाला 5% TDS कट होऊन बाकीची अमाऊंट तुमच्या जे काही आपलं अकाउंट आहे त्या अकाउंटला जमा केली जाते. आणि हाच पैसा जो काही तुम्ही आपण म्हणजे डिस्ट्रीब्युटर कडनं घेतो, तोच पैसा आपल्या डिस्ट्रीब्युटर मध्ये पण डिस्ट्रीब्युट केला जातो. आता हे बघा, रेफरल मॉडेल झाल्यानंतर आता जसं जसं तुम्ही रेफरल मॉडेलला तुमच्या डायरेक्टला 1, 2, 3, 4 अशा जेव्हा तुमच्या येत असतात, तर त्यावेळेस काय होतं, तुमची टीम तयार होती. जरी तुमच्या डायरेक्टला 2 जरी व्यक्ती असले, तरी ती तुमची टीम असते. आणि त्या टीमच्या माध्यमातूनच आपण काय करतो, फर्स्ट स्टेज. आता समजा तुमच्या डायरेक्टला जर 7 लोक जॉईन झाले, तर त्या 7 लोकांमध्ये काय होतं, त्या व्यवसायाला आपण काय करतो, नॉलेज देत असतो, त्यांना डेली बेसिसवर ट्रेनिंगला बसत असतो, त्यांच्या पॉकेट मीटिंग घेत असतो, आणि त्यातून ते लोक काय होतात, ऍक्टिव्ह होतात. जेव्हा हे लोक ऍक्टिव्हली काम करायला चालू करतात, त्यावेळेस मग तुम्ही फर्स्ट स्टेज हे करता. आणि ती फर्स्ट स्टेज असते तुमची, एकच मिनिट मॅडम, थोडं फर्स्ट स्टेज जेव्हा तुम्ही हे करता, तर तेव्हा फर्स्ट स्टेजला तुम्हाला काय मिळत असतं, तर 700 रुपये इन्कम मिळत असतं. मग या माध्यमातून जेव्हा तुमचे हे फर्स्ट स्टेजला जे लोक जॉईन होतात, तर त्यांच्या नंतर ते लोक पण परत खाली बिझनेस करायला स्टार्टअप करतात. आज असं आहे की म्हणजे पैसा हा प्रत्येकाला हवा आहे, फक्त म्हणजे तुम्ही तो पैसा म्हणजे तुम्हाला तेवढे पाहिजे की बाबा मला इथून पैसा कमवला पाहिजे, आणि प्रत्येकाची इमर्जन्सी पण आहे पैसा. त्यामुळे प्रत्येक जण येणार आहे इथं रेफरल मॉडेल वरती छान बिझनेस करत असतो. आणि सेकंड स्टेज म्हणजे जेव्हा आता तुम्ही फर्स्ट स्टेजला ज्यांना लोकांना आणतो, ते लोक खाली बिझनेस करतातच. मग त्या सेकंड लेवलला तुम्हाला काय दिलं जातं, इथं थोडं अपडेशन झालेलं आहे, 200 रुपये येतात सेकंड स्टेजला. आणि थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ आणि 6 म्हणजे खालचे जे अपडेशन आहेत ते 50 50 50 म्हणजे असं 10 लेवल पर्यंत तुमचं इन्कम तिथं जनरेट केलं जातं. नेक्स्ट मॅम, आता तुम्ही टीम म्हणजे स्टेज पाहिल्या, लेवल. आता तुम्हाला इथं काय केलं जातं, तर लेवल दिल्या जातात. आता टीम ग्रुप इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जेव्हा आपली टीम ग्रोथ करत असते, तेव्हा टीम सोबत आपल्या लेवल पण अचीव्ह होत असतात. आणि ज्यावेळेस तुमची टीम ग्रोथ करत असते, त्यावेळेस तुमच्या टीम म्हणजे वॉयलेट बॅलन्स मध्ये 5000 इन्कम जर असेल, तर तुम्ही कंपनीची पहिली लेवल सिल्वर डायरेक्टर लेवल अचीव्ह होता. म्हणजे हे सिल्वर डायरेक्टर लेवल अचीव्ह झाल्यानंतर तुम्हाला एक म्हणजे आपलं सिल्वरची जी कम्युनिटी असते, त्या कम्युनिटी मध्ये ऍड केलं जातं. तुम्हाला ट्रेनिंग प्रॉपर दिल्या जातात. मग तिथून तुम्ही गोल्ड साठी घडता. मग जेव्हा तुम्ही सिल्वर झाल्यानंतर तुम्ही प्रॉपर म्हणजे खाली तुमची टीम बिल्ड करत असता, त्यातून तुमचं इन्कम होतं 30,000 रुपये. आणि जेव्हा तुमचं इन्कम 30,000 होतं, तेव्हा तुम्ही होता कंपनीच्या गोल्ड डायरेक्टर. आता तुम्ही गोल्ड डायरेक्टर झाल्यानंतर तुमची टीम पण तेवढी मोठी झालेली असते. मग प्रत्येक टीमवर तुम्ही म्हणजे तुमचं फोकस असतं की बाबा मला स्टार डायरेक्टर व्हायचंय. मग स्टार डायरेक्टर साठी आपल्याला काय दिलेलं आहे इन्कम,
तर 2 लाख रुपये इन्कम आपलं झालं पाहिजे. आणि खूप सारे आपल्या कंपनीमध्ये स्टार डायरेक्टर आहेत ज्यांचं 2 लाखापेक्षा पण जास्त इन्कम आहे. डायमंड डायरेक्टर आहेत. डायमंड डायरेक्टर साठी 5 लाख रुपये आहेत. आज आपल्याकडे 3 डायमंड डायरेक्टर आहेत आणि त्यानंतर एक प्लॅटिनम डायरेक्टर पण आहेत. ज्या फर्स्ट कंपनीच्या प्लॅटिनम डायरेक्टर आहेत ते रिस्पेक्टेड स्वाती सुतार मॅडम. आज त्यांचं इन्कम जर पाहिलं तर 10 लाखापेक्षा पण जास्त आहे. विश्वास बसतो का हो नवीन गेस्टला? तुम्हाला असं जर आम्ही म्हणजे माउथ पब्लिसिटीच्या द्वारे जर सांगितलं तर तुम्हाला तो विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. आणि बाकीच्या ज्या लेवल आहेत सफायर, क्राऊन, ह्या तर लेवल तुम्ही जेव्हा कंपनीला इन करचाल डेली बेसिसवर तुम्ही त्यांचे अपडेशन घेताल, जे माहिती नॉलेज तुम्हाला जेव्हा येईल तर ह्या म्हणजे बाकीच्या ज्या काही लेवल आहेत त्या पण तुम्हाला समजतील. नेक्स्ट मॅडम. आता हे आहे आपलं स्टोअर बिझनेस मॉडेल. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की बाबा आता आपल्याला ऑनलाईन पण जमणार नाही, ऑफलाईन पण नाही जमणार, रेफरल पण नाही जमणार, कारण रेफरल नाही जमलं तर टीम कुठून येणार. मग आता आपण काहीतरी तर कंपनीनं हा पण विचार केलाय की ज्या महिलांना हे काहीच जमत नाही त्यांनी स्टोअर घेऊन स्टोअरच्या मॉडेलद्वारे तुम्ही बिझनेस करू शकता. आता स्टोअर घेताना पण तुम्हाला वाटत असेल आता एवढी इन्व्हेस्टमेंट मी केली तर माझे प्रोडक्ट जातील का नाही. म्हणजे आपण एखादी सुरुवात करताना आपल्या मनामध्ये कुठंतरी ते भीती असते, तर कंपनीनं तो पण तुमचा विचार केलेला आहे. तर त्यासाठी म्हणजे ज्यांना खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करायची नाही अशा महिलांसाठी होम शॉपी हे खूप छान मॉडेल आपल्याला कंपनीनं दिलेलं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट फक्त आणि फक्त 20,000 रुपयाची करायची आहे. आणि परमानंट त्या 20,000 रुपयाची तुम्ही जेव्हा शॉपिंग करता त्यावेळेस तुम्हाला परमानंट डिस्काउंट दिलं जातं 33% ऑन डीपी रेट. आणि जे हे कन्सेप्ट आहे होम शॉपिंग हे होम बेस बिझनेस मॉडेल आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या घरातून तुमच्या हॉलमध्ये एक रॅक सिस्टीम तयार करून तुम्ही प्रॉपरपणे तिथं रॅक तयार करून तुम्ही तुमचे प्रोडक्ट लावून ठेवू शकता. आणि तुम्ही तुमचे जे काही तुम्हाला वाटतं तर तिथं तुम्ही सेल करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा आता तुम्ही होलसेलर कडे जाऊन जेव्हा माल घेता तर मला तुम्हाला एक सांगायचंय की बाबा ते होलसेलर वाला तुम्हाला काय करतो माहितीये का, तुम्हाला जे काही आहे जो काही 6चा बंडल असेल 12चा बंडल तर तो अख्खं घ्यावं लागतं. पण होम शॉपिंग मध्ये तुम्ही तुमच्या चॉईसनी प्रत्येक प्रोडक्ट घेऊ शकता. म्हणजे आज तुमच्याकडे व्हरायटी पाहिजे असेल तर त्यामधली तुम्ही एक प्रोडक्ट किंवा 2 प्रोडक्ट तुमच्याकडे व्हरायटी म्हणून ठेवू शकता. त्यासोबतच तुम्ही फक्त साडीच नाही तर तुम्ही ज्वेलरी पण घेऊ शकता, ड्रेस पण घेऊ शकता. म्हणजे असे आपल्याकडे जेवढे प्रोडक्ट अवेलेबल आहेत त्या प्रोडक्ट मध्ये तुम्ही होम शॉपीचा बिझनेस करू शकता. आणि त्यासोबतच आता तुम्ही जॉईन झालात आणि तुम्ही होम शॉपी घेतलात आणि तुम्हाला ज्यांनी होम शॉपी रेफर केले त्या व्यक्तीचा पण कंपनीने विचार केलेला आहे. आणि त्या व्यक्तीसाठी कंपनी समजा मी माझ्या डायरेक्टला जे कोणी आहे त्यांना होम शॉपी रेफर केली तर कंपनी मला 1,000 रुपयाचं कॅश देणार आहे. म्हणजे कंपनीनं कोणाला सोडले नाही, प्रत्येक जे कोणी काम करणार आहे त्या प्रत्येकाचा विचार करून इथं इन्कम सोर्स जनरेट केलेले आहेत. आता नेक्स्ट जे आहे मेगा स्टोर. आता होम शॉपीचं बरेच होम शॉपी टोटल मॅडम 20,000 रुपये ऑन डीपी आहे. त्यावर तुम्हाला 33% डिस्काउंट मिळतं. आणि आजची लिंक ज्यांनी तुम्हाला जर नवीन डिस्ट्रीब्युटर असाल म्हणजे नवीन गेस्ट असाल तर तुम्हाला ज्यांनी कोणी आजची लिंक पाठवलेली आहे तर त्यांना तुम्ही परत एकदा कॉल करून म्हणजे जो काही कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला नसेल तर त्यांच्या सोबत बोलून तुम्ही क्लिअर करू शकता. आता नेक्स्ट मॉडेल आहे स्टोर मॉडेल मेगा स्टोर. आता मेगा स्टोरला आहे टोटल इन्व्हेस्टमेंट 10 लाख रुपयाची. आणि मेगा स्टोरच्या याच्यामध्ये ऑल प्रोडक्ट आपल्याला इन्क्लूड केले जातात. आणि मेगा स्टोर मध्ये जे फॅसिलिटीज आहेत ऑनलाईन सेलिंगची फॅसिलिटी आहे, ऑफलाईन सेलिंगची आहे, होम शॉपिंग सप्लायर पाय आणि तुम्ही रिटेल कस्टमर पण करू शकता. आता याची रिक्वायरमेंट काय, कमीत कमी 400 स्क्वेअर फूटचं मिनिमम शॉप आणि कार्पेट एरिया असणं गरजेचं आहे. आणि प्रॉपर सेटअप कंपल्सरी विथ ग्लास रॅक. म्हणजे ग्लास रॅकचं प्रॉपर सेटअप असणं पण आपल्याला कंपल्सरी आहे. आणि हे पूर्णपणे स्टोर असतं कंपनीच्या ऑथराइज असतं. म्हणजे इथं पूर्ण
पूर्णपणे कंपनीचं काय असतं की बाबा पूर्णपणे गायडन्स हे कंपनीचं असतं किंवा तुमचं सेल किती झाला काही नाही आणि डेली बेसिसवर तुम्हाला अपडेशन इथं कंपनीला द्यावे लागतात. नेक्स्ट मॅम. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल मॅडम तुम्ही हे सर्व सांगितलात, मॅनेजमेंट सांगितलात, म्हणजे तुमचे विजन मिशन क्लिअर केलात, परत त्यानंतर तुम्ही जे काही तुमच्याकडे 5 टाईपचे इन्कम सोर्स आहेत ते पण जनरेट केलात. पण आता आम्ही हा पूर्ण प्लॅन ऐकल्यानंतर प्रत्युषला जॉईन कसं व्हायचं, स्टार्टअप कसं करायचं, तर तुम्हाला स्टार्टअप साठी 3 स्टेप्स आहेत आपल्या रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या. फर्स्ट स्टेप्स आहे जे परचेस 1999चं सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही कंपनीचं म्हणजे ऍप डाउनलोड करून घेऊ शकता. म्हणजे आज तुम्ही 1999चं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्ही कंपनीचे लिगली डिस्ट्रीब्युटर म्हणून गृहीत धरलं जातं. तुम्हाला म्हणजे आयडी नंबर वगैरे कंपनीकडनं दिला जातो. त्यासोबतच प्रत्युषचं ऍप पण ओपन केलं जातं. म्हणजे तुमचा आयडी नंबर जेव्हा येतो तर तेव्हा तुम्हाला ज्यांनी कोणी जॉईन केलेलं आहे त्या व्यक्ती तुम्हाला गुगलवर जाऊन सर्च करून तिथं तुमचं ऍप ओपन करून दिलं जातं. आणि त्यासोबतच तुम्हाला जे काही आपले ऑफिशियल ग्रुप आहेत त्या ऑफिशियल ग्रुपमध्ये तुम्हाला इन्क्लूड केलं जातं. म्हणजे डेली बेसिसवर तुमचा इथून बिझनेस स्टार्टअप होतो. नेक्स्ट मॅम. आता हे पाहू शकता इथं आहे आपली प्रत्युषची कम्युनिटी. आता ही थोडी स्लाइड जुनी आहे त्यामुळे इथं तुम्हाला 23,000 प्लस डिस्ट्रीब्युटर बेस दिसत आहे. पण आज जवळजवळ 35,000 प्लसच्या जवळ आज आपला डिस्ट्रीब्युटर बेस आहे. आणि आपले 100च्या जवळ म्हणजे 75 तर तेव्हाच झाले, म्हणजे आता 100च्या जवळ आउटलेट्स आपले इन महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि 1,000 प्लस टॉप लिडरशिप आहे. त्यासोबतच 50 लाखापेक्षा पण जास्त कस्टमर बेस आज आपला तयार झालेला आहे. आणि 9+ पेक्षा पण जास्त प्रोडक्ट रेंज आपल्याकडे आता अवेलेबल होत आहे. नेक्स्ट मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू अर्चना मॅम. आणि नवीन गेस्टला मी एकच सांगेल की मी माझे पूर्णपणे 100% दिलेले आहेत. आणि तुम्हाला पण असंच म्हणजे आता तुम्हाला बरेच प्रश्न असतील की बाबा प्रत्युषचा प्लॅन क्लिअर झाला काय नाही, तर तुम्हाला पण आज आमच्याकडे अशा बऱ्याच साऱ्या महिला आहेत की ज्यांनी प्रत्युष मधून इन्कम घेतलेला आहे. खरंच तुम्हाला आवडेल का हो त्यांचं म्हणजे इन्कम ऐकायला किंवा त्यांचे अनुभव ऐकायला. म्हणजे प्रत्येकाचे इथे वेगवेगळी स्टोरी आहे. तर म्हणजे आपण काय करतो माहिती का, एखाद्याच्या स्टोरी ऐकून इन्स्पायरेशन घेतो आणि तिथून आपण म्हणजे